हाय सगळ्यांना. चला तर मग आज मी केले ते भोपळ्याचे धपाटे. आमच्याकडे तर भोपळ्याचे धपाटेच म्हणता, कोण थालीपीठ म्हणतं. तर मग आज मी त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला. तर हे माझं मिक्सर, ज्याला मी प्रेमचं शर्ट घातलं आहे, छान दिसतं ना, ते खराब होत नाही म्हणून लावलं आहे त्याला. तर एक भोपळा घेतला. भोपळ्याच्या आतमधलं आहे ना ताईंनो, ते जो भाग असतो ना तो काढून टाकायचा, कारण तो किसल्या पण जात नाही. असा नरम नरम असतो ना, त्याला बिया वगैरे काही नव्हत्या, कवळच होता. पण मी ते सगळं काढून घेतलं आणि भोपळा चांगला किसून घेतल्यानंतर पण ना त्याला म्हणजे किसल्याचं ना काळा पडायला लागतो तो लगेच. तर मग मी तो किसला आणि पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून पण घेतला. बघा ताई कसं तो एकदम काळा पडल्यासारखं होतो ना, मग म्हटलं पाण्यात टाकून तो धुवून वगैरे घेतला की त्याला मस्त पिळून घ्यायचं, कारण की त्यात खूप पाणी असतं. मग त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि जिऱ्याची जो ठेचा होता तो टाकून घेतला त्याच्यामध्ये, आणि हळद पण टाकली. हळद टाकून पीठ आहे ना, मी गव्हाचं आणि बाजरीचं सेमच घेतलं होतं. बाकीचं काही बेसन पीठ मी टाकत नाही, फक्त बाजरीचं आणि गव्हाचं पीठ टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण की पाणी सोडतो ना भोपळा पण. ते मिक्स झालं की मग आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं. मीठ पण टाकून घेतलं आणि गरजेनुसार पाणी टाकायचं. मग पाणी टाकलं की चांगलं मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि छानसा गोळा बनवून, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचा. हे बघा मी असं मळला होता. आणि नंतरून मग सुती कपडा घ्यायचा आणि तो थोडासा ओला वगैरे करून घ्यायचा. चांगला ओला केला की त्याच्यावरतीच ते थापायचं. पाणी लावून थापत असते मी, म्हणजे पाणी लावूनच थापायचं, जेणेकरून ते पटकन पसरतं पण. आणि थापून घेतलं की बघा मी कसं थापते. ओला केला होता कपडा, तसंच पळपटावर टाकायचा आणि थापून घ्यायचं चांगलं मस्त पाणी लावून. आणि त्याला आहे ना छोटे हे पण करायचं, असे बोटं पण टोचून घ्यायचे, कारण की तव्यावर टाकलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल पण टाकता येतं. तेल टाकलं की ते चांगलं भाजल्या जातं जास्त, म्हणजे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं चमच्याने. हे बघा मी तवा गरम केला, त्याच्यावर पण तेल टाकलं आणि ते जे धपाटा आहे ना ते टाकायच्या आधी थोडंसं पाणी पण टाकायचं, जेणेकरून ते मस्त भाजल्या जातं. पाणी वगैरे शिंपडून घेतलं आणि धपाटा टाकून घेतलं. हे बघा इतक्या पटकन निघून जातं ते सुती कपडा असला की. आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायचं जे मी. आणि हे बघा ताईंनो, जे बोटं टोचले होते ना त्याच्यामध्ये मस्त तेल सोडून घ्यायचं, एकदम मस्त भाजल्या जातं. हे बघू शकता तुम्ही, आणि खूप खायला पण टेस्टी होतं. तुम्ही पण ट्राय करा. माझ्या रेसिपी एकदम सिंपल असतात. कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगत जा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ. दह्यासोबत खा ताईंनो, ते एकदम टेस्टी लागेल. Wow, thank you, baby.